नमस्कार. नवीनशा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण उपासासाठी अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारी भगरची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. शिवाय बनवायला पण सोपी आहे आणि खाण्यास म्हटलं ना अप्रतिम, खूप सुंदर. ह्या रेसिपीविषयी जास्त बोलण्यापेक्षा आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपीला सुरुवात करतो आपण. तर अर्धी वाटी भगर घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेले आहे. आता ती अर्धी वाटी दिसते, पण आपण ज्यावेळेस खीर करतो त्यावेळेस ते फुलते जास्त. आणि ह्या रेसिपीमध्ये मुख्य भूमिका म्हणजे शेंगदाण्याची आहे. शेंगदाणे जसे आपण खरपूस भाजू ना, तशी आपल्या त्या भगरच्या खिरीला चव अप्रतिम येते. त्यामुळे शेंगदाणे नीट भाजायचे आहेत. आणि गूळ घेतलेला आहे, एक छोटी वाटी भरून गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर प्रथम आपण हे भगर स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतोय. भगरमध्ये कचरा वगैरे असतो, त्यामुळे ते आधी झटकून घ्यायची, म्हणजे कचरा साफ झाला की मग स्वच्छ निवडून 4-5 पाण्याने धुवून घ्यायची. तर दिसायला एवढीशी अर्धी वाटी दिसते, पण ते फुलते खूप मोठी. धुवून घेतले 4-5 पाण्याने. आता आपण शेंगदाणे ना खरपूस असे भाजून घ्यायचे. भाजताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचे. किती मस्त भाजून झालेले आहेत शेंगदाणे आपले. आता साईडला काढते. मस्त असे भाजल्यात आणि नॉनस्टिक कढईमध्ये भाजल्यामुळं तर जास्तच सुंदर भाजले गेलेले आहेत ते. आता त्याच कढईमध्ये आपण 2.5 पेले पाणी ओततो. तर आपल्या भगर आहे अर्धी वाटी, तर आपल्याला भगरची खीर बनवायची आहे, त्यामुळे 2.5 पेले पाणी ओततोय. पाणी गरम झालं की लगेच आपण भगरसुद्धा टाकणार आहोत त्याच्यामध्ये. ही खीर आहे ना, माझी सासू खूप छान बनवते. मी पहिल्यांदा माझं लग्न झालं त्यांच्या हातनं खाल्लेली होती महाशिवरात्रीच्या दिवशी. खूप सुंदर. आणि आमच्या घरामध्ये ही खीर आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीलाच होते, आधीमध्ये कधी होत नाही आहे. त्या आवर्जून सगळ्यांसाठी बनवतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. आणि ही खीर माझ्या मम्मीच्या घरी कधी करत नाही आहेत. आता आपण शेंगदाणे भाजून घेतले, त्याचे साली काढलेले आहेत. आता जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त जाड पण वाटायचं नाही, जास्त बारीक पण नाही. एक एक दाणा दाताखाली आला ना तर खूप छान लागतं, तसं वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे आपल्याला. आता आपली भगर पण छानसं शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये गूळ टाकतोय. तुम्हाला जर गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता. मला जर विचारलं तर मी सांगेल ही फिक्कीच छान लागते, खूप सुंदर लागते. हे बघा, गूळ छानसं वितळलेलं आहे आपलं. आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकतोय. एक छोटी वाटी भरून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. आपण जेवढं केलेलं आहे ना त्याच्यातलं थोडंसं टाकायचं आहे आपल्याला. थोडंसंच टाकतो, व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आता मीठ राहिलेलं आहे. कोणताही गोड पदार्थ करतो ना आपण तेव्हा किंचितचं मीठ टाकायचं, पदार्थाला चव अजून खुलून येते. त्यामुळे थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण. हे का अगदी किंचितचं टाकलेलं आहे. आता व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि झाकण ठेवतो आपण थोड्या वेळासाठी. गॅसची फ्लेम स्लोच ठेवतो आणि झाकण ठेवतो एक थोड्या वेळासाठी. मी मगाशी सांगायचे विसरले की ते मी 1 कप दूध घेणार आहे, शाई सकट ते पण दूध घेणार आहे. झाकण काढलेलं आहे. तर दूध टाकतो आपण शाई सकट. गरम करून गार केलेलं दूध आहे. आणि शाई सकट दूध टाकल्यामुळं आपल्या भगरच्या खिरीला एक क्रीमी टेक्स्चर येतं आणि तोंडात टाकली की बटरसारखी मेल्ट होते. एवढी सुंदर लागते ही भगरची खीर. मिक्स करून घेतलेलं आहे दूध आपलं. झाकण ठेवलेलं आहे एक 5 मिनटासाठी. झाकण काढले मस्त अशी शाई आलेली आहे वर, एवढं सुंदर असं शिजलेलं आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो. आणि या खिरीला आहे ना सुंठ पावडर किंवा विलायची पावडर किंवा काजू बदाम काहीही टाकायची गरज नाही. खूप सुंदर अशी रेसिपी तयार होते भगरची खिरीची. नक्की ट्राय करा. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली तर तयार आहे आपली गरमागरम आणि पौष्टिक भगरची खीर. ही रेसिपी या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की मला सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.